नगर महानगरमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर गद्रे. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरती रविवारी भारत पाकिस्तान भिडणार आहेत. या सामन्याकडे कोट्यावधी क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार, आतापर्यंतच्या सामन्यामध्ये कोण सरस ठरलंय, बघूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पहिल्या हाय व्होल्टेज मुकाबल्यासाठी भारत पाकिस्तान टीम्स सज्ज झाल्यात. दुबईतल्या क्रिकेटच्या दंगलीकडे अवघ्या जगाचं लक्ष असणार आहे, कारण मैदानात असतील दोन कट्टर प्रतिस्पर्धी. भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्यात मोहम्मद रिजवानच्या पाकिस्तानी टीमला जास्त टेन्शन असणार आहे. न्यूझीलंडनं घरच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली आहे, तर दुसरीकडे रोहितच्या नेतृत्वातील भारतीय टीम विजयाच्या विश्वासाने उतरेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अभियानाला भारतानं विजयी सुरुवात केली. बांगलादेश विरुद्धच्या विजयामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावला. दुबईत भारत पाकिस्तानचा इतिहास काय राहिला त्यावरही एक नजर टाकूया. दुबईमध्ये आतापर्यंत भारत पाकिस्तान 28 वेळा आमने-सामने आले, तर 19 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला, तर भारताला फक्त 9 वेळा विजय मिळवता आला. म्हणजे दुबईत पाकिस्तानचा दबदबा राहिला. पण आता परिस्थिती बदलली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, के.एल. राहुल असे तगडे बॅट्समन, तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल अशी पॉवरफुल बॉलर्स आहेत. तर पाकिस्तानची भिस्त असेल ती बाबर आझम, मोहम्मद रिजवान, सलमान आगा यांच्या बॅटिंगवर आणि शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह यांच्या बॉलिंगवर. पाकिस्तानला विजयाशिवाय पर्याय नाही. पराभव झाला तर परतीचं तिकीट पक्क. तर हा हाय व्होल्टेज सामना जिंकून सेमीफायनल गाठण्याची संधी भारताला. त्यामुळे फायनल आधी भारत पाकिस्तान ब्लॉकबस्टरकडे क्रिकेट जगताच्या नजरा असणार आहेत. अमित मोडक, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी नाशिकमधून. नाशिकच्या द्वारका परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दर्गा हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे. तर या आंदोलनाच्या आधीच पालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईच्या दरम्यान असहकार्य करणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालयात या वादावरती तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आलेली आहे. द्वारका परिसरात जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना धरपकड करावी लागली. सकाळपासूनच द्वारका परिसरात जमाव जमला होता. घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी संघटनांनी अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी केली. हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता, मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत जमावबंदीचे आदेश लागू केले. परिणामी आंदोलकांची धरपकड करण्यात आली, तर काहींना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं. ठिकाणी झालंय काही परिधर्मीय लँड जिहादच्या माध्यमातून जे अतिक्रमण करत आहेत ते काढून घ्यावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलंय संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की तुम्ही वाट पहा, आम्ही ती जागा मोकळी करू. द्वारका परिसरातील काठे गल्लीतील दर्गा पूर्णपणे हटवावा अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलीय. कारवाई झाली नाही तर अनधिकृत दर्ग्यासमोर बजरंग बलीचं मंदिर उभारण्याचा पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला होता. अनेक वर्षांपासून पालिकेकडे दर्गा हटवण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन आतापर्यंत कोणतीच कारवाई करत नाही असा आरोप करण्यात आलाय. वक्फ बोर्डाने 11 एकर जागेवर दावा केलाय. याकडे देवयानी फरांदींनी लक्ष वेधलं. 8 दिवसात महापालिका सर्व कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती फरांदींनी दिली आहे. तिथं जी एक मजार जी जुनी आहे त्याबद्दल जे बोललं जात आहे, परंतु त्या ठिकाणी आता 7 पीर करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईंड आहे काही कागदपत्रांवरती. तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईंड करणार. आम्ही जुना 144 आणि नवीन 163 खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या. आणि ही जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई करायची ह्याचे निर्णय घेण्यात येतील. महापालिकेची कारवाई आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे शहरात वेगवेगळ्या अफवांचं पेव फुटलंय. त्यामुळे मुस्लिम धर्मगुरूंनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं.
दर्ग्याभोवतीचं अतिक्रमण हटवलं जात असून दर्गा हटवला जाणार नाही अशी माहिती मौलाना इब्राहिम यांनी दिली आहे. और हमने अपनी आंखों से देखा दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है. सिर्फ बाहर का जो गेट था, जो रास्ते पे था, वो तोड़ा गया है. और खतीब शहर नासिक की तरफ हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे. प्रशासनानं दर्ग्याभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली असली तरी परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.